चला, सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर जे आपण पाहतो की अन्न आणि औषध प्रशासन विभाग जे आहे, तर यामध्ये रिक्त जागांची संख्या मोठी आहे, परंतु त्यातलं जे पद आहे ज्याचं नाव ड्रग इन्स्पेक्टर आहे, जे जवळजवळ 10 वर्ष झाले या पदाची भरती झालेली नाही आणि त्या संदर्भात आता या ठिकाणी परिपत्रक सुद्धा एमपीएससी कडे 109 जागांचं दाखल झालेलं आहे। परंतु हे परिपत्रक दाखल झाल्यानंतर सर्वसाधारणतः एक महिन्याभराच्या आत ऍडव्हर्टाइजमेंट येत असते, परंतु ती ऍडव्हर्टाइजमेंट अजून आलेली नाही। तर ती ऍड नक्की कधी येईल, अपेक्षित क्वालिफिकेशन काय असेल आणि समस्त इतर ज्या बाबी आहेत या समस्त गोष्टीवरती आपण आता चर्चा करणार आहोत। 3 ते 4 मिनिटांमध्ये चर्चा होईल। का तर जे विद्यार्थी ड्रग इन्स्पेक्टरसाठी अतिशय सिरियसली अभ्यास करतायत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। आणि ही सगळी माहिती प्राप्त करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जो टेलिग्राम आहे त्या लिंकला जा आणि ते लिंक सुद्धा तुम्ही जॉईन करा। तर आपण टप्प्याटप्प्याने बघूयात की नेमकं या प्रकारात काय आहे। त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, ड्रग इन्स्पेक्टर ही बॅच आपली सुरू झालेली आहे। अतिशय दर्जेदार महाराष्ट्रातील सर्वोत्तम फार्मास्युटिकल क्षेत्राचे अनुभव असणारा शिक्षक वर्ग इथं उपलब्ध आहे आणि बॅच जॉईन करण्यासाठी या स्क्रोल पट्टीवरती जो नंबर दिलाय त्यावरती कॉल करा, बॅच जॉईन करा। का तर डेली लाईव्ह लेक्चर आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पीवायक्यू लेक्चर होतील सगळे पाठीमागचे आणि टेस्ट सिरीज सुद्धा होणार आहेत। असो तर आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये या ठिकाणी औषध निरीक्षक जाहिरात कधी आणि 3 वर्ष प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जो प्रश्न आहे, आता मी 10 वर्ष म्हणतोय, हे 3 वर्ष म्हणतायत, भानगड काय आहे? तर भानगड एक आहे की 2021 ची ऍड होती, ती 22 ला आली होती आणि 87 जागेची ऍड होती। परंतु इथं जे क्वालिफिकेशन मध्ये 3 वर्षाचा अनुभवाची अट टाकलेली होती की आपण पाहतो की ग्रुप सी दर्जाचे जे मेडिसिन आहेत त्या कंपनीमध्ये काम करण्याची अट होती आणि त्या अटीमुळे बरेचसे विद्यार्थी डिस्क्वालिफाय झाले होते। का तर एवढ्या कंपन्याच महाराष्ट्रात नाहीत, तर या ठिकाणी तिथं जॉब करणारा विद्यार्थी आणि त्याचं बी फार्मसी झालेलं असावं एवढा योगायोग येणं हे इम्पॉसिबल होतं। म्हणून ह्या ऍड वरती काय ठिकाणी बरेच वादविवाद झाले आणि ऍडव्हर्टाइजमेंट कॅन्सल झाली। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथे एक गोष्ट लक्षात येईल बघा, औषध निरीक्षकची जाहिरात केव्हा? 3 वर्ष प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडलाय प्रश्न। आयोगानं नोव्हेंबर 2021 मध्ये एक जाहिरात प्रसिद्ध केली होती, त्यामध्ये 3 वर्षाचा अनुभव अट टाकलेली होती आणि यामध्ये ही अटीमुळे ही आपण पाहतो ऍड कॅन्सल झाली आणि त्यानंतर एफडीए ने मागच्या महिन्यात 109 पदासाठी आयोगाला मागणी पत्रक पाठवले, परंतु जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्याच्या संयमाचा अंत आहे। आता यामध्ये टोटल 200 पद मंजूर आहेत, त्यातली 48 पद सध्या कार्यरत आहेत, 152 पद रिक्त आहेत। आता आयोगाच्या समोरचा विषय काय तुम्हाला सांगतो, जो या ठिकाणी आपल्याला आरटीआय मार्फत प्राप्त झालाय, तर 109 पदांची ऍड तर त्यांच्याकडे रेडी आहे, परंतु उर्वरित पद टोटल 152च्या 52 पद या ठिकाणी भरता येऊ शकतात का याबद्दलची चाचपणी सुरू आहे, त्याच्यामुळे ऍड थांबलेली आहे। अन्यथा ही ऍड जी आहे ही ऍड कधीही येऊ शकते, हा मुद्दा लक्षात घ्या। तर जे विद्यार्थी बी फार्मसी करून या ठिकाणी पात्र आहेत, हे तर विद्यार्थी पात्र आहेत, त्याच्याबरोबर जे विद्यार्थी या ठिकाणी बीएमएस बीएचएमएस एमबीबीएस हे विद्यार्थी याला पात्र आहेत का, ह्या समस्त गोष्टीवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो बघून घ्या। यामध्ये तो व्हिडिओ आहे आणि अजून पण क्वालिफिकेशनच्या संदर्भात थोडी जी संदिग्ध आहे ती संदिग्ध तुम्हाला मी सांगतो ते लक्षात घ्या। पहिलं तर इथं आपल्याला एक गोष्ट माहित आहे की बी फार्मसी पात्र आहेत, यात कुठली शंका नाही, इथं काही अडचण नाही। आता दुसरा मुद्दा जो आहे, जी मेडिकल डिग्री जी बीएमएस बीएचएमएस आणि एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे, तर यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की क्लिनिकल फार्मॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी असं स्पेशलायझेशन त्यांचं त्यामध्ये असायला हवं। आता इथं बीएससी म्हणजे मेडिकल डिग्री विथ पीजी पाहिजे, कशात? क्लिनिकल फार्मॅकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी असं त्या म्हणण्यावरून दिसतंय, परंतु सेम असंच म्हणणं तामिळनाडूच्या ऍड मध्ये मागच्या महिन्यात होतं
तर तिथं प्लेन मध्ये मेडिकल डिग्री करणारे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. BAMS वाले, BHMS वाले, MBBS वाले आणि या ठिकाणी आपण पाहतो हे जे मेडिकल जिथं मेडिकल सर्टिफिकेटवर मेडिकल येतं ते सगळे विद्यार्थी पात्र आहेत. तिथं महाराष्ट्रात सुद्धा ते स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे इथं हे पात्र असतील का नसतील याबाबत ऍड आल्यावरच आपल्याला फायनल कळणार आहे. परंतु बी फार्मसी तर याला 101% पात्र आहेत, अनुभव वगैरे काय लागत नाही. आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठी सुवर्ण संधी आहे. आणि या संधीचा एक मुद्दा लक्षात घ्या. तर इथं हे आपलं ऍप आहे, हे ऍप डाउनलोड करून घ्या. तिथं त्याच्याबरोबर हा टेलिग्राम आहे, हा टेलिग्राम सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन मधला जॉईन करा. जेणेकरून काय तुम्हाला सांगतो की यामध्ये या वर्षी ही परीक्षा मराठी भाषेमध्ये होणार असंही सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं इथं सरप्राईज इंग्लिश ट्रान्सलेशन विथ मराठी असं झालं तर चांगलंच आहे, नाहीतर मराठी झालं तर कार्यक्रम अवघड आहे. बरोबर आहे का? तर डिग्री आपली इंग्लिश मधून झालेली आहे. म्हणून आपली जी बॅच आहे दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. कसे आहे? दोन्ही लँग्वेज मध्ये ही बॅच असणार आहे, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍड प्रसिद्ध होणार आहे, ह्यात काय आता डाऊट नाही. 8 दिवसाच्या ऐवजी 15 दिवसानं होईल, 15 ऐवजी महिन्यानं होईल, पण ऍड तर येणारच आहे, यात काय शंका नाही. त्याच्यामुळं अभ्यासाला सुरुवात करून द्या. आता इथं मागं पुढं बघण्याची काय गरज नाही. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.